पवार साहेबांनी ह्या महाराष्ट्राच्या जनतेला धोका देऊन महाविनाश आघाडी सरकार या राज्यावर थापलं, या जनतेवर थोपलं। नमस्कार मित्रांनो, मराठी आवाज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। राजकारणातील ताज्या व चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की दाबा। नमस्कार। भाजप नेत्या मेघा बोर्डीकर यांनी आज राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि नेत्यांसमोरच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्यावरती जहरी टीका करत पवारांवरती हल्लाबोल केला आहे। नेमकं यावेळी बोर्डीकर काय बोलल्यात पाहूया। साहेबांचं सरकार त्या मागच्या 1-1.5 वर्षामध्ये आलं, पण 2019 मध्ये जेव्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा 2014 ते 2019 हे आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि राज्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या 5 वर्षाच्या कार्यकाळावर विश्वास ठेवून या महाराष्ट्राच्या जनतेने भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या बाजूने कौल दिला, परंतु सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी ह्या महाराष्ट्राच्या जनतेला धोका देऊन महाविनाश आघाडी सरकार या राज्यावर थापलं, या जनतेवर थोपलं। आणि 2.5 वर्ष काय झालं? काहीच झालं। त्या महाराष्ट्राला आणि खास करून आपल्या मराठवाड्याला विकासाच्या जी गती देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली होती त्या गतीला रोख लावण्याचं, ब्रेक लावण्याचंच काम त्या कार्यकाळामध्ये झालं। परंतु देशाला लाभलेलं नेतृत्व आपण ज्यांना आज पूर्ण जगभरामध्ये ज्यांचं नेतृत्व पूर्ण जगाने मान्य केलेलं आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदीजी 18 तास काम ते करतात आणि जो झपाट्याने विकास मोदीजींनी प्रत्येक घटकाचा केलेला आहे ते बघून शिंदे फडणवीस सरकार जे 1 वर्षामध्ये काम केलं ते बघून राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी सुद्धा विचार केला की या देशाचं भविष्य हे फक्त नरेंद्र मोदीजीच आहे। या देशाला सोन्याचे दिवस कोण देऊ शकतं तर फक्त नरेंद्र मोदीजीच देऊ शकतात। आणि म्हणून त्यांनी विचार केला आणि भाजपा, शिवसेना, शिंदे फडणवीस साहेबांच्या सोबत येण्याचा त्यांनी विचार केला आणि ते आपल्यासोबत महायुतीमध्ये आलेले आहेत। आणि खूप चांगल्या पद्धतीने ते तिन्ही नेत्यांचं एका विचाराने काम राज्यभरामध्ये चालू आहे। पण हाच विचार आपल्याला गाव पातळीवरती नेऊन पोहोचवण्यासाठी हा महायुतीचा समन्वय मेळावा या ठिकाणी होत आहे। तर मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की दाबा।